मी दक्षराज तानाजी चौधरी। आज वार रविवार दिनांक 29/10/2023 बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये तुम्हाला तानाजी बापू तर सांगतच असतात, पण आज मी एक सांगू इच्छितो। आज मार्केटमध्ये आवक प्रचंड प्रमाणात होती, तरीही रेट टिकून होते किंवा रेट जे कमी जायचे। आज मी बदल्याचा निलाव केला बराचसा, तर जे माल 5,000 रुपयाने जायचे ते 15, 20, 25 असे गेले। आणि आज बदला एक टॉप 50, 60, 65 अशा रेटमध्ये पण चालतात। तर शेतकऱ्यांना एवढीच विनंती की जे पण जागेवरती माल देतात तिथं फसतात। एकदा मार्केटला येऊन बघा की काय सिस्टम आहे इथला किंवा काय रेट आहे, आणि तुम्हाला इथं जो रेट भेटतोय तो तिथं भेटतोय का, तुमचा कुठे नाही होतोय, कुठं जास्त पैसे भेटतात। हे सगळं सर्व शेतकऱ्यांनी एकदा पाहायला पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो। खऱ्या अर्थानं सद्यस्थितीची माहिती मी अनेक वर्ष देतोय, परंतु आता पुढची पिढी ही माझ्या हाताखाली यायला लागली आणि इंदापूर असेल, नाशिक असेल किंवा आमचे इथं पुण्यामध्ये भाचे असतील, ही सगळी टीम काम करत असताना आता आमच्या चिरंजीवांनी बदल्याची सूत्र हातामध्ये घेतली। आणि बदल्याची सूत्र हातामध्ये यासाठी घेतली की सुट्टीच्या दिवशी हे येत असतात आणि शेतकऱ्यांच्या प्रतीच्या चांगल्या भावना ठेवून हा नेहमीच माझ्याबरोबर असतो। शेतकऱ्यांच्या गावोगावी भेटी देताना सुट्टीच्या दिवशी मी आवर्जून येतो आणि म्हणून आता बदला विकायचं धोरण त्यांच्याकडे दिलेलं आहे। परंतु आज त्यांना म्हणलं थोडीशी माहिती सद्यस्थितीची सांगा बदल्याची, तर बरीचशी माहिती त्यांनी सांगितली। लवकरच आम्हाला रिटायरमेंटच्या तयारीत ते लावतील अशी परिस्थिती जाणवते, कारण त्यांनी सद्यस्थितीची माहिती सुद्धा आज बऱ्यापैकी आपल्यापर्यंत पोहोचवली। आणि खरं आहे की खरं तर त्यांनी बदला विकताना मागच्या वेळेस जो बदला विकत होते 5-10 रुपयाने, ते आज 15-20 रुपयाने विकला गेला। आणि आज टॉप क्वालिटीचा बदला 50-60 रुपये किलोपर्यंत सुद्धा विकला गेला। ही वस्तुस्थिती आहे आणि हे निरीक्षण असलं पाहिजे। आणि त्यांनी आज स्वतः निरीक्षण करून हे आपल्यापर्यंत पोहोचवलं ह्यासाठीच की आपण जो फेकून माल देतो तो फेकून देणारा माल हा चांगल्या रेटमध्ये कशा पद्धतीने जातो हे आपल्यापर्यंत त्यांनी सांगितलं। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी नेहमीच आपल्याला सांगत असतो की पुढील घडामोडी काय, पण त्याच्यात थोडाफार व्यत्यय हा येऊ शकतो। मी काही संपूर्ण ज्योतिषी नाही सांगायला, परंतु क्लिअर पण थोडाफार 2-5% अलीकडे पलीकडे हे मार्केट नक्कीच होत असतं। क्लायमेटमध्ये पाऊस असेल किंवा काही घडामोडी घडतात, कुठं संप असेल किंवा कुठली मार्केट बंद असतील। परंतु आता दिवाळीमध्ये पाऊस सांगितलेला आहे, हवामानाचा अंदाज हा तुम्हाला माहिती आहे, मला त्यातलं एवढं जरी माहिती नसेल तरी ह्या वर्षी हवामानाचे अंदाजही फेल झालेले आहेत। पाऊस सांगितला पडलेलाच नाहीये, परंतु भीती मनात असते शेतकऱ्यांची की पुढे जाऊन बाजार पडेल का। तर आता तर बाजार पडण्यासारखी परिस्थिती मी 15 डिसेंबर पर्यंत अगोदर तुम्हाला सांगितलेली आहे की पडला नाही पाहिजे। आणि आता बऱ्यापैकी जो मधील 10 ते 17 तारखेच्या नंतर थोडासा म्हणजे त्या पिरियडमध्ये रेट चांगले राहिले नवरात्रीच्या हिशोबाने, पण नंतर थोडेसे 4-2 दिवस रेट हे पडले। त्याचं कारण होतं सफरचंदाची मंदी, परंतु आता सफरचंदाची पण रेट वाढत असल्यामुळं डाळिंबाची तेजी ही कायम टिकून राहील अशी परिस्थिती मला तर महिना दीड महिना वाटते। परंतु शेवट वेगवेगळ्या भागातनं किती आवक अचानक जर काय वाढल तर असे काही परिस्थिती तर दिसत नाही अजून। परंतु आपण माल विरळते ठेवले पाहिजे, थांबलं नाही पाहिजे। आणि बऱ्यापैकी मी जे मंदीचा पिरियड सांगितलेला आहे 7-8 तारखेच्या आसपास थोडीशी मंदी होण्याची चित्र यासाठीच आहे की 7-8-9 तारखेचे जे माल इथनं खरेदी केलेले पुढे पोहोचतोर 11-12 तारखेला दिवाळी असेल त्यावेळेस थोडीशी खरेदी हिंदू धर्मातील लोक दिवाळीला प्राधान्य देशभरात देत असतात। आणि त्याच वेळेस आपल्यालाही अडचण असते की आपल्या मजुरांना दिवाळीला ऍडव्हान्सेस द्यायचे असतात, पगार वाटायचे असतात, किंवा आपल्याला स्वतःची दिवाळी आपल्याला साजरी करण्यासाठी जरी माल तोडायला दिवाळीच्या नंतर आला असेल तर 4-10 कॅरेट चला मार्केटला पाठवूया आणि आतामध्ये आपल्या 2 पैसे करून घेऊया, ही मानसिकता तर नक्कीच असते। त्यामुळे 12 तारखेला दिवाळी असताना त्या पिरियडला 7-8-9 तारखेला थोडासा मंदीचा इफेक्ट हा जाणू शकतो, हे मी आजच आणि आवर्जून सांगतो। म्हणजे ते कोणती तारखेला मंदी होईल हेही मी थोडासा तारीख डिफेक्ट देईल, परंतु 11 तारीख ते 15 तारीख तुम्ही आवर्जून माल काढा, छट पूजेला माल लागणार आहे। पण हिरवे काळे हे माल चालणार नाहीत हे आजच सांगतो, कारण हिरवे माल असेल तर त्यांनी पुढे जाऊन जरी कलर येऊन त्याला आणलं मार्केटला तरी त्याचे रेट राहतील।
परंतु त्या पिरियडला चांगलेच मालाचे चांगले रेट राहतील, हलक्या मालाचे नाही, हे मी नेहमीच नमूद करतो आणि आजही त्या पद्धतीने तुम्हाला सूचना देतोय. बाजाराच्या सद्यस्थितीच्या घडामोडी या सातत्यानं ह्या बदलत राहतात, थोड्याफार अंतराने, जादा नाही. परंतु जागेवरचा ग्राहक हा बऱ्यापैकी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो की मंदी होणारे. पूर्वीच्या शेतकऱ्यांनी अनुभव सांगितलं की ती जी झालेली आम्हाला 20 दिवसांनी कळायची, मंदी झालेलेच जास्त सांगायचे, परंतु तोपर्यंत आम्ही फसलो जायचो. परंतु आता सोशल मीडियाचा एवढा प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे की पूर्वी आपण 20-25 हजार शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जोडलं होतं, परंतु आता युट्यूब चॅनलमध्ये अनेक लोकांना आता पर्याय निर्माण झालेला आहे की आता शेतकऱ्यांच्या मुलाखती अगदी मनसोक्तपणे, अगदी मोकळ्या ढाकळ्याने बोलतात आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. माझी सद्यस्थितीची माहिती सुद्धा 10-10, 11-11 मिनिटं मी देतो आणि निलावाची व्हिडिओ सुद्धा 15-15, 20-20 मिनिटाची आम्ही तुमच्यापर्यंत देतो. आणि म्हणून आता शेतकरी एक जागा झालेला आहे, शेतकऱ्याला एक अभ्यास झालेला आहे आणि म्हणून दररोजचे नवीन शेतकरी या ठिकाणी पोहोचत असतात, हे मार्केटिंग पाहत असतात आणि मार्केटिंगचा अनुभव हा इतरांना शेअर करत असतात. आणि म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना इच्छा असते की केडी चौधरीकडे यावं, परंतु त्यांच्या आजूबाजूला जो गाडीवाला आहे तो केडी चौधरी म्हटलं की आमच्याकडं येण्याला पसंती बऱ्यापैकी न देणाराच जर हाताला लागला तर त्याचं नुकसान होत असतं, त्याला कमिशन भेटत नाही म्हणून. आणि त्या शेतकऱ्याला मग यायची इच्छा असेल तरी ज्या साईडला गाडी चालते त्या साईडला जावं लागतं. आणि म्हणून मी काल एक निलावामध्ये सद्यस्थितीमध्येच एक माहिती दिली होती की जर आपल्याला पुण्याला यायचं असेल आणि आपल्या आजूबाजूला जर आपली गाडी जर इकडे येत नसेल, दुसऱ्या मार्केटला जात असेल, तर कोणत्याही जिल्ह्यातल्या कोणत्याही शेतकऱ्यांनी तुमच्या जवळची गाडी ही 10-20 किलोमीटरच्या अंतरावरती गावाच्या आजूबाजूला असणारी गावं जी पुण्याकडे चालती किंवा आमच्याकडे जोडलेली नाळ त्या ट्रान्सपोर्टवाल्याची आहे बिगर कमिशन घेणाऱ्यांची, मी ते तुम्हाला फोन नंबर देऊ शकतो. जर केडी चौधरीकडे माल आणत नसेल तर, पण जर केडी चौधरीकडे माल आणत असेल त्या गाडीवाल्यांनी शेतकऱ्यांनी मला विचारू नका, शेवट तो गाडीवाला माझ्याकडेच येतो. परंतु असा जर कोण म्हणत असेल की येत नाही तर तुम्हाला 10-20 किलोमीटरच्या अंतरामधून एक गाडीवाला हा तुमचाच जवळचा, तुम्ही त्यांचे रेट तुम्हीच ठरवा, परंतु तो तुमची सेवा देण्यासाठी नक्कीच आपल्याला माल नेण्यासाठी येईल. म्हणून काल मला दिवसभरात बरेच फोन आले आणि मी बऱ्याच जणांना गाडी ज्या भागातनं आमच्याकडे गाड्या येतात अशांचे नंबरही दिले. आपल्यालाही काय अडचण आली तर माझ्या मोबाईलवर मला कधीही फोन करा, आम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या गाड्या ह्या तुम्हाला फोन नंबरच्या द्वारे जोडून देईल. खऱ्या अर्थानं आज मार्केटला आवक ही प्रचंड झाली आणि इतर मार्केटचा जर अभ्यास केला तर कुठेच आवक नाही, पुण्यातच आवक जास्त झाली. खरं तर सीझन सारखी आवक इथं होत असताना रेट सुद्धा कडाडले, कारण महाराष्ट्रामधल्या सगळ्या मार्केटला आवक कमी झाली, पुण्यामध्ये आवक ही जास्त झाली. हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सतर्क करतो आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळतो. म्हणून पुण्यात जरी आवक वाढली असेल तरी पुण्यातला ग्राहक हा प्रचंड आहे आणि इथं जाग्यावर टिकून आहे. पण ज्या मार्केटमधला ग्राहक हा कमी झालाय आणि तिथं माल गेला तर रेट कमी मिळतो, कारण जे सीजनल मार्केट चालतात डाळिंबाची त्या ठिकाणी ग्राहक आता टिकून राहणार नाही. आता गुजरात, राजस्थानला, कर्नाटकला सगळे ग्राहक ते गेलेले आहेत, परंतु पुण्यामधला हा ग्राहक 12 महिने टिकून असल्यामुळं त्यानंतर नाशिकला सुद्धा बऱ्यापैकी नाशिकचाही व्यापारी हा राजस्थान, गुजरातकडे जाईल, पण पुण्याचा हा सतत व्यापारी हा टिकून राहतो. त्यामुळे काही दिवस आमचं इंदापूरचंही मार्केट चाललं, पण तिथले आवक घटल्यानंतर इंदापूरचं आम्हाला नाईलाजाने मार्केट बंद करावं लागतं. का तर तिथल्या व्यापाऱ्याची गाडीची लोडिंग होऊ शकत नाही आणि म्हणून आपण जोपर्यंत ती मार्केट चालू आहे तोपर्यंत नक्कीच इंदापूरला न्या, तिथेच न्याय आपल्याला भेटतो. थोडा माल ज्याच्याकडे 10-20 कॅरेट असतात त्या शेतकऱ्यांना सोयीस्कर जातं, कारण गाडी ट्रान्सपोर्टिंग नसतं, त्यावेळेस त्या मार्केट नक्कीच सोयीस्कर जातं. नाशिकच्या बाबतीतही अजून थोडे दिवस ते मार्केट चालेल, परंतु नंतर तिथला ग्राहक वर्ग हा एक 10-5 दिवसांनी हा राजस्थान आणि गुजरातकडे आपण मार्केट चालू करतो त्या ठिकाणी जाईल. परंतु पुणे मार्केटला आज आवक प्रचंड झाली. 100, 110, 120, 130 रुपयांनी गोटी स्टार्ट होऊन आज 380 रुपये किलो पर्यंत माल गेला. माझ्या मते 200-225 रुपयाचा रेट अजून मी तो काढलेला नाही, पण आपल्या तो क्लिपवर हा आपल्याला पाहायला भेटेल. तर असेच 200-225 रुपयाचे रेट जर निघत असतील आणि जाग्यावर कोण 130-140 मागत असेल तर होणारं नुकसान हे प्रचंड आहे. आणि म्हणून आपण मोकळं आलं पाहिजे. बरेचसे शेतकरी आज वेगवेगळ्या भागातनं मार्केट पाहायला आले होते, त्यांनी समाधान व्यक्त केलं की जागेवरती दिल्यानंतर त्यांना जी कुचुंबना होते निवड करून जे रिजेक्शन करतात आणि मग आमच्या हातात काही राहत नाही आणि एकदम तो माल तोडतो आणि जो न चालणारा माल रिजेक्शन करून टाकतो आणि नाईलाजानं जो तोडाय न आलेला माल सुद्धा तोडून गेल्यानंतर शेतकऱ्याचं जे होणारं नुकसान हे पाहता खूप प्रचंड शेतकऱ्यांनी तळमळ व्यक्त केली.
आणि अशा शेतकऱ्यांची तळमळ इथं आल्यानंतर व्यक्त होते, पण जागरूक व्यक्ती होण्यासारखी त्यांच्या डोक्यात काहीच येत नाही. त्यांना वाटतं एकाच टायमिंगला का खाली झालं बरं झाली बाग. परंतु माझ्याकडे काही शेतकरी मे पासून बाग चालू आहे, ते अजून दिवाळीपर्यंत लास्टचा तोडा करतील. असेही शेतकरी आज मी मुलाखतीमध्ये ते घेतलेले आहेत, चोरे गुरुजी म्हणून. दरवर्षी तो अभ्यासाने असे असंख्य शेतकरी आहेत माझ्याकडे की जे विरळून आणतात. टनेजमध्ये वाढ होती, ती जी मंदी पाहायला भेटते. म्हणून शेतकऱ्यांनी आता पुढचा काळ हा अजून वर्ष 2 वर्ष तरी आपल्याला चांगला आहे. तो पैसे करून घ्यायचा असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, पण इतरांना माहिती नसेल तर शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला हवा. आणि दररोजची माहिती आमची जमा करा. भले माल आणू नका, जाग्यावर द्या. इतर मार्केटला न्यायचं असेल तर न्या, जिथं सोयीस्कर असेल तिथं न्या. पण आमच्याकडनं अपडेट हे जाग्यावर देणाऱ्याला तरी सोयीस्कर जाईल. इतर मार्केटला जर आपलं नुकसान होत असेल तर तेही सोयीस्कर जाईल. परंतु संपूर्ण मी नेहमीच सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रातला केडी चौधरी माल विकणार नाही, पण एक लाट तयार करू शकतो, एक ऊर्जा तयार करू शकतो. आणि त्या ऊर्जेच्या आधारे आपले लाखो रुपये वाढाल अशाच अपेक्षेनं मी नेहमी सल्ला देत असतो की प्रत्येक जण मंदीत सुद्धा येऊ द्या, पण मी सांगतो मंदीमध्ये आता थांबा. कुठला काळ तेजीचा आहे तो तेजीचा काळ सांगतो आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि म्हणून आपल्याला तिन्ही मार्केटमध्ये जागा कमी पडते एवढी आवक ही आपल्याकडे सातत्यानं होत असते. आणि ग्राहक वर्ग सुद्धा प्रचंड असल्यामुळं आपल्याला त्या ग्राहकाला महाराष्ट्रात जर माल कमी पडला तर त्यांच्यासाठी आपल्याला राजस्थान आणि गुजरातला माल हा 2-4 महिने द्यावा लागतो. एवढा प्रचंड ग्राहक वर्ग आपल्याकडे असल्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला इतर ठिकाणी जायला लागणार नाही. एवढ्या लेवलचा आपल्याकडे ग्राहक असल्यामुळं आपण मार्केटिंगची पाहणी करा. आणि जो मी गोल्डन सीताफळाच्याही बाबतीमध्ये 2-3 दिवस सांगतोय, गोल्डन सीताफळाची सुद्धा आवक आज प्रचंड आपल्याकडे झाली. रेटही चांगले. आता ते निलावाच्या द्वारे मी आज सद्यस्थितीची क्लिप बनवतोय, पण निलाव मी स्वतःनं केल्यामुळे त्याची माहिती ही मी पूर्ण न देता ती व्हिडिओ पहा. जो आपल्याला इतर ठिकाणी जात असेल गोल्डन सीताफळ त्याच्यापेक्षा आमच्याकडे 10-5 रुपये रेट ह्या नक्कीच जास्त जाईल. कारण आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गोल्डन सीताफळ आणि पेरू पाठवत असल्यामुळं एक गोल्डन सीताफळाला सुद्धा एक पर्याय नाशिक, पुणे आणि इंदापूरला आपण देत असताना खऱ्या अर्थानं नाशिकपेक्षा, इंदापूरपेक्षा पुण्यामध्ये लोकलचा ग्राहक जास्त आहे. मग लोकल आणि बाहेरचा ग्राहक हा ज्यादा प्रमाणात आपल्याला पाहायला भेटेल. म्हणून इतर ठिकाणी आपण पाठवत असाल, जाग्यावर देत असाल तर मला वाटतं गोल्डन सीताफळ जाग्यावर 30-40 रेट आहे. इथं कमीत कमी 60-70-80 रुपयाचे रेट इथं चांगल्या मालाचे, किंबहुना त्याच्यापेक्षा टॉप असेल तर 100-110 रेट हे पाहायला भेटतात. म्हणून आमची दररोजची क्लिप तपासा, सद्यस्थितीची माहिती ऐकत जा आणि दररोजच्या शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकत जा. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.